आधारित नाही, इन्स्पायर्ड आहे. त्यांनी सांगितले ते फोटो नाही जाणून बुजून काय नाही. हा योगायोग असू शकतो, कारण की आम्ही ते बघितलं नाही. ते येणारच आहे. ते येणारच आहे. खूप झाली नाशिकच्या प्रकरणाच्या अगोदर, त्याच्या अगोदर तुमचा पिक्चर आला नाही. नेमका नाशिकच्या प्रकरणात आता हायलाईट झाले. बघा, चित्रपट हा व्यवसाय आहे. सगळ्या गोष्टी आता हायलाइटेड असताना मग अशा विषयावर बोलला तुम्ही सगळं फोकस ते सगळं ठेवून गेलेलं आहे. तुम्हाला त्यातली ऑब्व्हियसली पब्लिसिटी हवी आहे, त्यासाठी तुम्ही केली नाही. मी दिग्दर्शक म्हणून तयारी नाही, मी दिग्दर्शक म्हणून बोललो ना. इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट आहे. इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट म्हणजे काय, समाजात घडलेल्या घटनेचं. हा, आपली लिगल टीम त्या मागे आहे ना. नोटीसला आपलं हे आहे. हो. काय काय बरोबर. मग चाकणकरांनी ती कृती केली, ती सुद्धा चुकीची छोटी आहे. सगळ्या प्रकरणात म्हणजे विषयच नाही ना. तुम्हाला आम्हाला माहित नाही, सोपी गोष्ट आहे. मग ती चुकीची आहे वाटत नाही का, ते दाखवायला भीती वाटते का तुम्हाला? त्याची एक नोटीस आता तुम्ही एवढं घाबरताय, कलाकार घाबरलो, जनतेत चाललो. नाही, घाबरलो असं नाही. आम्ही तर घाबरलो नाही. आम्ही घाबरलो असतो तर सिनेमा थांबला असता. कलाकार घाबरतात ते. आमची टेक्निकल टीम घाबरते, कलाकार घाबरतात ते. कारण की आमच्या डिस्टर्ब झालेत. म्हणजे नोटीस आल्यावर आम्ही समोर आम्ही समाजात हे पॉलिटिकल आहे ना. प्रयत्न करत आहोत. पॉलिटिकल प्रेशर आल्यावर घाबरणार ना. अशा गोष्टीसाठी दबाव येईल आम्हाला माहिती नव्हतं. दबाव येईल. दबाव काय आलाय ते सांगा. दबाव नोटीस आली. नोटीस आली म्हणजे दबाव आला. लोकांना पॉलिटिकल दबाव आला ना. त्यांची जर त्यांना असं वाटलं असेल त्या व्यक्तिरेखेतनं तुमच्या टीजर मधून, म्हणून त्यांनी कदाचित पॉलिटिकल दबाव अजून कोणी आणला का त्यांच्या? पिक्चरच्या पहिल्या मोशन पोस्टरवरच पिक्चरच्या पहिल्या मोशन पोस्टरवरच आमच्या कलाकारांना काही धमक्या आल्या होत्या. दीपाली मॅमचं तुम्ही पहिल्यापासूनच बाईट बघितल्या. दबाव तर तेव्हापासून चालू आहे. दीपाली मॅम तेव्हापासून बोलतात. कोणाचा काय ते अजून दीपाली मॅमनी पण सांगितलं नाही. तर चित्रपटाचा मोशन पोस्टर जेव्हा लॉन्च झाला तेव्हापासूनच दबाव चालू आहे. दीपाली मॅमला गेल्या, त्यानंतर अजून नाही. आम्हाला नाही आला, आमच्यापर्यंत नाही आला. पण नोटीस आल्या. तसं माझा 24 तास लोकशाहीला पण नोटीस गेलेल्या आहेत. 10 तारखेला त्यांना पण बोलवलेलं आहे. एक सिंगल फाईट द्या आता. सर एकच मुद्दा राहिलेला आहे. सर नोटीस तर पत्रकारांना पण आलेले आहे, जीपला आलेले आहे, एबीपीला आले, लोकशाहीला आलेले आहे, पत्रकारांना बोलवलेलं आहे. आणि नोटीस आमच्यासोबत त्यांना पण आलेली आहे. नोटीस वाचा. 26 लोकांना नोटीस आलेली आहे. पण ते कुठे घाबरले नाही म्हणून तुम्ही आम्ही घाबरले. आम्ही नाही, टेक्निकल टीम आमची. तुम्ही आधी पण अख्खे बाईट बघितले की आमची जी टेक्निकल टीम आहे, जे आमची आणि मग आम्ही तेच ना की आमची टेक्निकल टीम, आमचे कलाकार, आमच्या जर आर्टिस्टवर पहिलाच जर फोन येत असेल मेल आर्टिस्ट ते जसं सिनेमा रिलीजला जाईल त्याच्या आधी आपण बोलूया. नमस्कार, मी दिग्दर्शक स्वरूप सावंत. आम्हाला 2-4 दिवसापूर्वी नोटीस आली सिनेमा थांबवण्याच्या रिलेटेड. मानहानीची नोटीस आली. सिनेमाचं शूट आम्ही थांबवलेलं नाही आहे. सिनेमा चालू राहणार आहे आणि 2 ऑक्टोबरला नक्की सिनेमा रिलीज होणार आहे. हे नक्की. थँक्यू. नोटीस थांबवण्यास म्हणजे नोटीसीत हे आले की त्यांचं काहीतरी मानहानी आम्ही केली असं नोटीस आलेली. सिनेमा थांबवा. नोटीस कुणी पाठवली, त्यांनी नोटीस का पाठवली, तुम्ही कसं उत्तर देणार आहे, चित्रपट येणार आहे का नाही, एवढ्या 3 प्रश्नाचं उत्तर द्या. ओके, ठीक आहे. नोटीस काढा. एकच मिनिट, नोटीस हे करतो. नाही, नोटीस हे करतो. उघडतात. सांग की नाही.
एक मिनिट सर. त्यांनी फक्त उत्तर द्या म्हणून सांगितलं. प्रिंट आउट आली का हो? आणि तू डायरेक्ट बोल ना काय. सगळ्यात पहिलं आम्हाला नोटीस आलेली आहे 25 कोटीची दावा केलेला आहे नोटीसमध्ये. 25 CRचा दावा केलेला आहे त्यांची मानहानी झाली म्हणून. रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या जे माजी अध्यक्ष होत्या माननीय रुपाली चाकणकर त्यांची नोटीस आली होती की त्यांचा मानहानी आम्ही केली. तर असं काही नाही आहे. आम्ही सामाजिक प्रबोधनासाठी हा सिनेमा करतो आहे. आम्हाला ह्या सिनेमामध्ये कोणाची मानहानी वगैरे करण्यासाठी हा सिनेमा करत नाही आहे. आम्ही कलाकार आहोत आणि समाजाला संदेश देण्यासाठी आम्ही कायम सिनेमा करतो. माझे आधीचे बरी सिनेमे पण बघितले. पॉस्को 307 लहान मुलीवर लैंगिक अत्याचार त्याच्यावर माझा सिनेमा झाला होता रिलीज. त्यानंतर दुसरा म्हणजे वाघाचे पंजे हे पण महिलांवर होणाऱ्या अत्याचारावरच सिनेमा रिलीज झाला होता. मागच्या वर्षी ते 2 सिनेमे रिलीज झाले. आणि आत्ता पण मी महिलांवर होणारा अत्याचार आणि भोंदूगिरी ह्यावर भाष्य करतो आहे माझ्या महाराष्ट्र एक्सट्रीम फाईल्स या सिनेमामध्ये. आणि मगाशी पण भरपूर लोकांनी मला प्रश्न विचारले की ट्रू इव्हेंट्सबद्दल आहे का. तर मी तुम्हाला अजूनही हेच सांगतो की इन्स्पायर्ड बाय ट्रू इव्हेंट आहे. ज्या गोष्टी समाजात घडतात त्या गोष्टीला धरूनच आपण सिनेमात प्रबोधन करत असतो. त्याच्यावर हा सिनेमा बनतो आहे. आणि आमचा सिनेमा 100% 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार. काही नोटीस आली तर आमची लिगल टीम आहे ती त्याला उत्तर देईल. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.